मार्ग चौथा भिक्खू आणि उपासक. भिक्षा पाश. संघ ही सुसंघटित संस्था असून त्याचे सभासदत्व सर्वांनाच मोकळे नव्हते. संघ ही सुसंघटित संस्था असून त्याचे सभासदत्व सर्वांनाच मोकळे नव्हते. केवळ परिव्राज्या स्वीकारल्याने परिव्राजकाला संघाचे सभासदत्व लाभत नसे. केवळ परिव्राज्या स्वीकारल्याने परिव्राजकाला संघाचे सभासदत्व लाभत नसे. उपसंपदा स्वीकारल्यानंतर परिव्राजक संघ सभासद बने. संघ ही स्वतंत्र संस्था होती, संस्थापकावरती अवलंबून नव्हती. संघ ही स्वतंत्र संस्था होती, संस्थापकावर ती अवलंबून नव्हती. ती स्वायत्त संस्था असून आपल्याला आवडेल त्याला सभासदत्व देऊ शके. ती स्वायत्त संस्था असून आपल्याला आवडेल त्याला सभासदत्व देऊ शके. विनय नियमाला अनुसरून ती कोणाचेही सभासदत्व हिरावून घेऊ शके. विनय नियमाला अनुसरून ती कोणाचेही सभासदत्व हिरावून घेऊ शके. भिक्खूला उपासकाशी जोडणारा एकच बंधन म्हणजे भिक्षा. कोण म्हणते असं? भगवंत. भिक्खूला उपासकाशी जोडणारा एकच बंधन म्हणजे भिक्षा. भिक्खू हा भिक्षेवर अवलंबून असे. भिक्षा घालणारा म्हणजे उपासक. उपासकांची सुसंघटित अशी व्यवस्था नव्हती. उपासकांची सुसंघटित अशी व्यवस्था नव्हती. संघात कोणालाही प्रवेश देताना संघ दीक्षा हा समारंभ करावा लागे. संघ दीक्षेमध्ये संघ प्रवेश त्याप्रमाणेच संघ प्रवेश त्याप्रमाणेच धम्म प्रवेश या दोहोंचा अंतर्भाव होई. संघ प्रवेश त्याप्रमाणेच धम्म प्रवेश या दोहोंचा अंतर्भाव होई. परंतु ज्यांना धम्म प्रवेश हवा असेल परंतु संघ प्रवेश करावयाचा नसेल त्यांच्याविषयी वेगळी धम्मदीक्षा नसे. संघ प्रवेश म्हणजे घर सोडून अनिकेत बनणे. घर सोडून अनिकेत बनणे. धम्म प्रवेशासाठी धम्मदीक्षा नसणे. धम्म प्रवेशासाठी धम्मदीक्षा नसणे ही एक गंभीर उणीव होती. ज्या अनेक कारणांनी भारतात बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला त्यांपैकी हे एक कारण आहे. या दीक्षाविधींच्या अभावी उपासक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात भ्रमण करू शके. आणि अधिक वाईट गोष्ट म्हणजे दोन धर्म एकाच वेळेला आचरण्याची त्याला मुभा मिळत असे. अधिक वाईट गोष्ट म्हणजे दोन धर्म एकाच वेळेला आचरण्याची त्याला मुभा मिळत असे. त्यावेळेस धम्मदीक्षा फक्त
भिक्षूंचीच होत होती. म्हणून त्यांनी म्हटलं गेलेलं आहे तिथं, याच्यामुळं बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला. यांपैकी हे एक कारण आहे, ते एक कारण. या दीक्षाविधीच्या अभावी उपासक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात भ्रमण करू शके आणि अधिक वाईट गोष्ट म्हणजे 2 धर्म एकाच वेळेला आचरण्याची त्याला मुभा मिळत असे. अशा प्रकारे ते होतं. दोन परस्परांवरील परिणाम. तथापि धर्माचरणात चुकणाऱ्या उपासकाला मार्गावर आणण्याचे साधन भिक्षापाश हे एक होते. तथापि धर्माचरणात चुकणाऱ्या उपासकाला मार्गावर आणण्याचे साधन भिक्षापाश हे एक होते. या संबंधी अगुत्तर निकायातील नियम लक्षात घेण्याजोगे आहेत. या संबंधी अंगुत्तर निकायातील नियम लक्षात घेण्याजोगे आहे. या नियमाशिवाय भिक्खूने दुर्वर्तन अथवा दुराचरण केल्यास तत्संबंधी दुसऱ्या भिक्खूकडे तक्रार करण्याचा उपासकाला सर्वसामान्य अधिकार होता. अशी तक्रार बुद्धाकडे आल्यावर आणि त्याने ती पडताळून पाहिल्यावर विनयपिटकातील तत्संबंधीच्या नियमाला पुस्ती जोडून अशा प्रकारे तत्संबंधीच्या नियमाला पुस्ती जोडून अशा प्रकारे आचरण संघाविरुद्ध केलेला अपराध या सदरात सामील केले. विनयपिटक हे दुसरे तिसरे काही नसून उपासकांनी केलेल्या तक्रारीचा योग्य न्याय देण्याचे साधन आहे. भिक्खू आणि उपासक यांच्यामधील संबंध अशा प्रकारचा होता. अशा प्रकारे भिक्खू आणि उपासक यांच्यामधील संबंध अशा प्रकारचा होता. म्हणजे बा दुरुस्त करा एकामेकाला आणि पुढे वाटचाल करा. 3 भिक्खूचा धम्म आणि उपासकांचा धम्म. बौद्ध धर्माचे काही टीकाकार बौद्ध धर्म हा धर्मच नव्हे. बौद्ध धर्माचे काही टीकाकार बौद्ध धर्म हा धर्मच नव्हे असे म्हणतात. अशा टीकेकडे लक्ष देण्याचे कारण नाही. परंतु त्यांना जर उत्तर द्यावयाचे तर ते असे, बौद्ध धम्म हाच खराखुरा धम्म आहे. बौद्ध धर्म हाच खराखुरा धम्म आहे आणि ज्यांना हे मान्य नसेल त्याने आपली धम्माची व्याख्या सुधारली पाहिजे. दुसरे काही टीकाकार या थरापर्यंत जात नाहीत. ते असे म्हणतात, बौद्ध धर्म हा केवळ भिक्खूंनी पाळावयाचा धर्म आहे. सामान्य माणसाची त्याचा संबंध नाही. सामान्य माणसाशी त्याचा संबंध नाही. बौद्ध धर्माने सामान्य माणसाला आपल्या परिसराच्या बाहेर ठेवले आहे. भगवान बुद्धाच्या संवादात भिक्खूंचा उल्लेख इतका वारंवार आढळतो की भगवान बुद्धांच्या संवादात भिक्खूंचा उल्लेख इतका वारंवार आढळतो की बौद्ध धम्म हा केवळ भिक्खूंचाच धम्म होय. या टीकेला बळकटी येते. का बळकटी येत असं काय म्हटलं गेलं आहे? भगवान बुद्धाच्या संवादात बोलण्यात भिक्खूंचा उल्लेख इतका वारंवार आढळतो की बौद्ध धम्म हा केवळ भिक्खूंचाच धम्म होय. या टीकेला बळकटी येते. बरोबर आहे.
भगवंतांनी भिक्खूंनाच सरळ असं धम्म सांगितलेला आहे का जगाचा उद्धार करायला. कारण मग जग हे दुःखानं भरलेलं आहे. पहिलं आर्य सत्य, जगात दुःख आहे, दुःख आर्य सत्य. तर या लोकांना बा दुःखातून मुक्त करायचं आहे, तर त्याला ते मुक्त कसे होतील दुःखातून? या सर्वांना संघामध्ये आणा. मग ते उपासक असो की उपासिका असो, सर्व संघामध्ये या, धम्माचं आचरण करा, भगवंताच्या मार्गी लागा, धम्माचं आचरण करा आणि दुःखातून मुक्त व्हा, अरहंत व्हा आणि दुःखातून मुक्त व्हा. असं आहे ते. पण भगवंतांना हे माहीत होतं का हे शक्य नाही आहे एकाएकी. कारण तेवढी परिपक्वता, तो प्रवास पूर्ण नाही होऊ शकत. आणि म्हणून भगवंतांनी जाणलं आणि म्हणून भगवंतांनी ते अशी पायऱ्या तयार केल्या धम्माच्या. सुरुवात पंचशील, अष्टशील अशा प्रोसेस का या मार्गाने तुम्ही या मार्गाने तुम्ही येसाल तर तुम्ही दुःखातून मुक्त होसाल. आणि म्हणून भगवंतांनी संघाची निर्मिती करून त्यांच्याकडे जिम्मेदारी सोपवली. आणि म्हणून भगवंतांनी सर्व जास्त काही भिक्खू संघालाच सांगितलेलं आहे धम्म. त्यांच्यावरच जगाचा उद्धार अवलंबून आहे. कारण जेव्हा संघ मजबूत होईल, ताकदवर बनेल, धम्माचं परिपालन करेल, परिपूर्ण होईल, तेव्हाच तो पुऱ्या जगाचा उद्धार करेल. मी कायमस्वरूपी नाही आहे. मी कालांतराने माझे सर्व विचार धम्मामध्ये परिवर्तित करून मी निर्वाण अवस्थेला पोचलो आहे. माझं महापरिनिर्वाण होणार आहे. मी हे शरीर इथे सोडणार आहे. तर मी गेल्यानंतर ह्या धम्म या संघालाच पुढे घेऊन जावं लागेल आणि हा परिपूर्ण झाला पाहिजे. म्हणून भगवंतांनी भिक्खू संघाला सर्वात जास्त धम्म सांगितलेला आहे. आणि म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे, भगवान बुद्धाच्या संवादात भिक्खूंचा उल्लेख इतका वारंवार आढळतो की बौद्ध धम्म हा केवळ भिक्खूंचाच धम्म होय या टीकेला बळकटी येते. म्हणून हा विषय अधिक स्पष्ट करणे जरुरी आहे. आता हा विषय अधिक स्पष्ट करणे जरुरी आहे. एक उदाहरण आपण दिलं, आता पुढे आपण जाणून घेऊया. भिक्खूंचा आणि उपासकांचा धम्म समान होता काय प्रश्न. किंवा भिक्खूला बंधनकारक असा धम्माचा एक भाग असून तो उपासकाला बंधनकारक नाही अशी वस्तुस्थिती आहे काय प्रश्न. भगवान बुद्धाने आपली प्रवचने केवळ भिक्खू संघाला उद्देशून केली आहेत, म्हणून ती केवळ त्यांच्यासाठीच आहेत, उपासकांसाठी नाहीत. परंतु असे समजण्याचे कारण नाही. असे समजण्याचे कारण नाही. असे समजण्याचे कारण नाही. भगवान बुद्धाने जे शिकविले ते दोघांनाही लागू पडणारे आहे. भगवान बुद्धांनी जे शिकविले ते दोघांनाही लागू पडणारे आहेत. पंचशील, अष्टांग मार्ग आणि दशपारमिता यांचा उपदेश करताना भगवान बुद्धांच्या मनात उपासक होते. भगवान बुद्धांच्या मनात उपासक होते हे त्या त्रयींच्या स्वरूपावरूनच लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे. ज्यांनी गृहत्याग केला नाही, जे क्रियाशील गृहस्थी जीवन जगत आहेत, त्यांना पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता अत्यंत आवश्यक आहेत. गृहत्याग केलेल्या म्हणजे क्रियाशील गृहस्थी जीवनापासून दूर असलेल्या अशा भिक्खूंच्या हातून या त्रयींचे उल्लंघन होणे संभवनीय नाही. ते संभवनीय आहे गृहस्थांच्या बाबतीत. काय म्हणतात भगवंत का बा पंचशील, अष्टांग मार्ग, पारमिता याचं उल्लंघन काही भिक्खूंच्या हातून होऊ शकत नाही. ते उल्लंघन होऊ शकते गृहस्थांच्या बाबतीत. त्याचं ते
गृहस्थाच्या बाबतीत हे उल्लंघन होऊ शकते. म्हणून त्यांनी भगवंतांनी काय केलं, पंचशील, अष्टशील आणि पारमिता हे उपासकांसाठी सुद्धा तयार केलेल्या आहेत. तर त्यांना सुद्धा ह्या घ्यावं लागतो आणि पाळाव्या लागतात. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, गृहत्याग केलेल्या म्हणजे क्रियाशील गृहस्थी जीवनापासून दूर असलेल्या अशा भिक्खूंच्या हातून या त्रयींचे उल्लंघन, त्रयींचे म्हणजे पंचशील, अष्टशील, दशपारमिता, या त्रयींचे उल्लंघन होणे संभवनीय नाही. ते संभवनीय आहे गृहस्थाच्या बाबतीत. भगवान बुद्धाने आपल्या धर्मोपदेशाला प्रारंभ केला जेव्हा तो प्राधान्याने उपासकांना उद्देशून असला पाहिजे, आणि उपासकांना तो उद्देशून आहे. तथापि इथे तर्कावर विसंबून राहण्याची आवश्यकता, बौद्ध धम्मावरील टीकेचे खंडन करावयाला प्रत्यक्ष पुरावाही आहे. तथापि इथे तर्कावर विसंबून राहण्याची आवश्यकता, बौद्ध धम्मावरील टीकेचे खंडन करावयाला प्रत्यक्ष पुरावाही आहे. त्या बाबतीत खालील प्रवचनाकडे लक्ष पुरवावे. काय आहे खाली? एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवनरामात राहत असता धम्मिक आणि इतर 500 उपासक त्यांच्याकडे गेले. अभिवादन केल्यावर धम्मिक बाजूच्या आसनावर बसला आणि भगवंतांना उद्देशून म्हणाला, भगवान, गृहत्याग करणारे भिक्खू आणि उपासक, भगवान, गृहत्याग करणारे भिक्खू आणि गृहस्थ उपासक या दोघांचीही प्रगती करणारा आचार कोणता? इथे भिक्खूसह बसलेल्या उपासकांना ते मोक्षदायी सत्य ऐकू द्या. भगवंत म्हणाले, ऐका भिक्खू हो, कान देऊन ऐका आणि सांगितलेल्या नियमांचे पालन करा. सांगितलेल्या नियमांचे पालन करा. दुपार झाल्यानंतर भिक्षेसाठी परिभ्रमण करू नका. त्यापूर्वीच योग्य वेळी आपली भिक्षा गोळा करा. अवेळी येणारा अतिथी पाशात गुरफटतो. काय म्हटलं भगवंतांनी? दुपार झाल्यानंतर भिक्षेसाठी परिभ्रमण करू नका. त्यापूर्वी योग्य वेळी आपली भिक्षा गोळा करा. अवेळी येणारा अतिथी पाशात गुरफटतो. अन्न भिक्षा मागण्यापूर्वी रूप, गंध, शब्द, रुची आणि स्पर्श या संबंधीच्या आसक्तीला आपल्या मनातून काढून टाका. अन्नभिक्षा मागण्यापूर्वी रूप, गंध, शब्द, रुची आणि स्पर्श या संबंधीच्या आसक्तीला आपल्या मनातून काढून टाका. भिक्षा मिळता क्षणीच एकटेच मागे फिरा आणि एकटेच बसून अविचलित म्हणजे बाह्य पदार्थामागे न धावणाऱ्या अशा स्थिर चित्ताने विचार करा. धर्मशील लोकांशी बोलताना हे भिक्खू हो, भाषणाचा विषय धम्म हाच असू द्या. भिक्षा आपली राहती खोली, बिछाना, पाणी, स्नान ही केवळ साधने आहेत. ह्याहून त्यांना अधिक महत्त्व नाही असे माना. भिक्षा आपली राहती खोली, बिछाना, पाणी, स्नान ही केवळ साधने आहेत. ह्याहून त्यांना अधिक महत्त्व नाही असे माना. ह्या गोष्टीचा केवळ साधन म्हणून अनासक्तीने उपयोग करणारा भिक्खू हा कमलदत्त ज्याप्रमाणे पाण्याच्या थेंबाने कलंकित होत नाही, त्याप्रमाणे सदैव निष्कलंक राहील. आता उपासकांना प्रगतीपथावर नेणाऱ्या आचारासंबंधी मी बोलतो. हत्या करू नका, मृत्यूची शिक्षा देऊ नका किंवा कत्तल करण्याची आज्ञा देऊ नका,
सबळ दुर्बळ कोणत्याही प्रकारच्या सजीव प्राण्यांची हिंसा करू नका. सकल प्राणीमात्रांवर प्रेम करा. सकल प्राणीमात्रांवर प्रेम करा. कोणीही उपासकाने बुद्ध्या चोरी करू नये किंवा चोरी करण्याची आज्ञा देऊ नये. दुसरे देतील तेवढेच घ्यावे. उपभोग ही अग्निकर्ता म्हणजे चोरी करण्याची आज्ञा देऊ नका. दुसरे देतील तेवढेच घ्यावे. म्हणजे माझे इच्छेनं कोणतरी दिलं आपल्याला तेवढंच घ्या, एक्स्ट्रा घेऊ नका. उपभोग ही अग्निकर्ता समजून त्यापासून दूर राहा. ब्रह्मचर्य शक्य झाले नाही तरी निदान कोणत्याही विवाहित परस्त्रीशी व्यभिचार करू नका. राजगृही अथवा चव्हाट्यावर थांबू नका किंवा तेथे खोटे भाषण करण्याला प्रोत्साहन देऊ नका किंवा तसे करण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा. हे दोघांबद्दल सांगितलं आहे भगवंतांनी, स्त्री आणि पुरुषांबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. खोटे भाषण करण्याला प्रोत्साहन देऊ नका किंवा तसे करण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा. हा निर्बंध सदैव पाळा. मद्यपान करू नका. दुसऱ्याला मद्य पाजू नका. मद्यपानात रमण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा. मद्यपानाने मनुष्य कसा उन्मत्त होतो हे लक्षात ठेवा. मद्यपानाने मूर्ख मनुष्य पापाचरणास उद्युक्त होतो आणि आपल्या इतर स्वैराचारी बांधवांना पापास प्रवृत्त करतो. म्हणून त्या उन्मादकारक व्यसनापासून, त्या मूर्खाच्या स्वर्गापासून सदैव दूर राहा. सदैव दूर राहा म्हणते. स्वर्ग काय म्हटलं, कोण म्हटलं गेलं स्वर्ग? नशा आहे तो. बऱ्याच जण नशा करतात ना, कोणी गांजा पिते, कोणी दारू पिते, हे नशा आहे ते असं वाटते स्वर्गातच आहे का. म्हणून म्हटलं गेलं आहे भगवंताने काय म्हटलं त्याले, मूर्खाच्या स्वर्गापासून सदैव दूर राहा. मूर्खाचा स्वर्ग म्हटलं आहे नशेला. मूर्खांच्या स्वर्गापासून सदैव दूर राहा. हिंसा, चोरी, असत्य भाषण, सुरापान हिंसा, चोरी, असत्य भाषण, सुरापान, व्यभिचार ह्यापासून परावृत्त व्हा. सप्ताह मागून सप्ताह उपोषताचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धामय अंतकरणाने अष्टशिलाचे पालन करा. काय म्हटलं आहे? सप्ताह मागून सप्ताह, हप्ते येते ना, हां, एक महिन्यातून 4 येतात. सप्ताह मागून सप्ताह उपोषताचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धामय अंतकरणाने अष्टशिलाचे पालन करा. प्रांतकाळी पवित्र श्रद्धामय चित्ताने वरील उपोषत व्रत स्वीकारल्यानंतर या शक्ती भिक्खूंना अन्न, पाणी आणि पेय द्या. म्हणजे भगवंत म्हणतात प्रांतकाळी पवित्र श्रद्धामय चित्ताने वरील उपोषत व्रत स्वीकारल्यानंतर या शक्तीने म्हणजे आपल्यापाशी जेवढी काही आपली योग्यता असेल त्याप्रमाणे भिक्खूंना अन्न आणि पेय द्या. आपल्या आईबापांचा सन्मान राखा. उपजीविका सन्मार्गाने करा. असा एकनिष्ठ उपासक दिव्य जगात प्रवेश करतो. दिव्य जगात प्रवेश करतो. काय म्हटलं गेलेलं आहे भगवंतांनी? आपल्या आईबापाचा सन्मान करा. उपजीविका सन्मार्गाने करा. जो आईबापाचा सन्मान करते, बरा गरीब का असे ना, गरीब असो, मध्यमवर्गीय असो की श्रीमंत असो, आपल्या आईबापाचा सन्मान करा. भगवंत म्हणतात उपजीविका सन्मार्गाने करा. म्हणजे आपण कमवतो, काम करतो ते सन्मार्गाने करा, म्हणजे चांगल्या मार्गानं कमवा. असा एकनिष्ठ उपासक दिव्य जगात प्रवेश करतो. दिव्य जगात म्हणजे प्रकाशमान जगामध्ये, सकारात्मक ऊर्जेमध्ये, प्रकाशमान जगामध्ये, आनंदामध्ये, सुखामध्ये, शांतीमध्ये, समाधानामध्ये प्रवेश करतो. ते दिव्य जग आहे.
सुख शांती समाधान अशा दिव्य जगात प्रवेश करील. ह्यावरून स्पष्ट होईल की धम्म हा दोघांना समान आहे. ह्यावरून स्पष्ट होईल की धम्म हा दोघांना समान आहे, परंतु दोघांच्याही कडून आचारावयाच्या निर्बंधात पूरक आहे. भिक्खूला 5 व्रते अनिवार्य आहेत. आपण हत्या करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. दुसऱ्यांनी न दिलेली दुसऱ्यांची मालमत्ता आपण स्वतःच्या मालकीची लागते. कधीही असत्य भाषण करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. स्त्री सुखापासून परावृत्त राहण्याचे व्रत त्याला धारण करावे लागते. उन्मादक पेय पिणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. हे सर्व नियम उपासकालाही बंधनकारक आहेत, दोघांनाही. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, ह्यावरून स्पष्ट होईल की धम्म हा दोघांना समान आहे. फरक आहे तो एवढाच की भिक्खूंच्या बाबतीत हे नियम अनुल्लंघनीय व्रतासारखेच आहेत. उलटपक्षी उपासकांच्या बाबतीत ते नैतिक कर्तव्य असून त्यांचे व्रतासारखेच आहेत. उलटपक्षी उपासकांच्या बाबतीत ते नैतिक कर्तव्य असून त्यांचे परिपालन स्वेच्छेने करावयाचे असते. काहून म्हटलं गेलं असं नसतं. उपासकांच्या बाबतीमध्ये हे नियम स्वेच्छेने करावयाचे असते. काहून माहीत आहे का? कारण आपण भावचक्रात आहोत. आपल्याला काही भगवंतानं जो मार्ग सांगितलेला आहे त्रिरत्नाचा, भगवंत पहिले रत्न, दुसरे रत्न संघ, तिसरा रत्न संघ, दुसरा धम्म, तिसरा संघ. तर भगवंतानी म्हटलं तुम्ही संघामध्ये येसा, तुम्हाला मग ते काय बंधनकारक आहे, उल्लंघन करता येत नाही. आणि जर तुम्ही बा त्याच्या बाहेर आहे तुम्ही आता त्रिरत्नाच्या, तर मग तुम्हाला ते काय आहे व्रतासारखे आहे. आपल्या नैतिक कर्तव्य असून त्याचे व्रतासारखे आहेत. उलटपक्षी उपासकांच्या बाबतीत ते नैतिक कर्तव्य असून त्याचे परिपालन स्वच्छेने करावयाचे आहे. व्रतासारखे नसून कसे आहेत ते स्वेच्छेने, स्वतः इच्छेवर अवलंबून आहे. म्हणजे हिंसा करायची नाही असं मी काय करतो बा प्रतिज्ञा करतो, याला पाळण्याचा मी प्रयत्न करतो. असं प्रयत्न शब्द लागते आपल्याला. मी हिंसा करणार नाही असा मी प्रयत्न करतो. मी चोरी करणार नाही प्रयत्न करतो. मी व्यभिचार करणार नाही प्रयत्न करतो. मी खोटं बोलणार नाही प्रयत्न करतो. आणि सुरा मेरे म्हणजे पवठाना वेरवून शिकाव समाज आहे. मी व्यसन करणार नाही प्रयत्न करतो. याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो बा. या सर्व याच्यापासून चुकीच्या याच्यापासून पंचशिलाचं पालन करण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न करतो. हे व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. हे मी करणार नाही असा मी प्रयत्न करतो. हे काहून आहे? कारण ते पितात, पेलं तर मग ते आता बिघडलं. पण काशायधारी वस्त्रानं जर तसं केलं तर धम्माचा काय होते जास्त दाग लागते. काय लागते? म्हणून त्यांना बंधनकारक आहे, ते व्रतासारखं आहे. त्यांना त्याचं अलगाने पालन करावं लागते, म्हणजे करावं लागतेच. कारण त्या पदावर ते एक असं जसं समजून घ्या, एखादा मास्तर विद्यार्थ्यांना शिकू राहिला, विद्यार्थ्याला म्हणते बिडी प्यायचे नाही, तंबाखू खायचा नाही, आणि तोच काय करते लपून खाते तंबाखू बिडी. आणि मग विद्यार्थी पाहते का हो मास्तर तुम्ही तर आम्हाला आताच शिकवलं बिडी प्यायची नाही, तंबाखू खायचा नाही, आणि हे काय होय आपलं चुप राह मला सांगू नको. मग तो मास्तर शिकवण्यास काही योग्य नाही आहे, त्याचा कोणी विद्यार्थी ऐकत नाही. आता तर अशी कंडिशन आहे, कुठं कधी कॉलेजचा मास्तर असेल, मोठे विद्यार्थी असतात कॉलेजमध्ये, तो मास्तरी लेखाचा
तंबाखू खाते, विद्यार्थी तंबाखू खातात, असं आहे. घे म्हणते, तूही घ्या म्हणते, मी मला ते म्हणते बरं. तोही खर्रा खाते आणि हाही खर्रा खाते, दोघंही खातात. मास्तरही खाते आणि विद्यार्थी खाते. काय तो मास्तर शिकवणार, काय त्यांच्याकडून आपण अपेक्षा करणार. आणि म्हणून का नाही, माझं असं मत आहे का मास्तरांची जी भरती होते त्यामध्ये निर्व्यसनी मास्तर असेल तरच त्यांना मास्तर बनवा, नाही त्याला रिजेक्ट करून टाका. अशी व्यवस्था तयार झाली पाहिजे, तरच तो मास्तर चांगला शिकू शकते. आणि तोच जर नशा करण, काय तो विद्यार्थ्याला शिकवण. आणि अशी अजून व्यवस्था तयार झाली पाहिजे, जर सरकारी यंत्रणा आणि शाळा जर दुरुस्त करायच्या असतील तर मोठे मोठे पदावर जे बसलेले आहेत यांचे मुलं, यांचे नातूपुतू हे सगळे सरकारी शाळेत शिकले पाहिजे. मग जे आमदार खासदाराचे असो, कलेक्टरचे असो, तहसीलदाराचे असो, कुठल्याही पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांचे का असेना, मास्तरांचे लेकरसुद्धा सरकारी शाळेत शिकले पाहिजे. जेव्हा असं होईल तेव्हाच त्या सरकारी शाळेवर काय होईल, सुधारणा होईल. लक्ष राहील, अभि माय पोरगं तिथं आहे, चांगला शिको. आत्याचे लेकर नाही आहे तिथं, त्यांना चांगला पगार आहे. त्याचे लेकर प्रायव्हेट शाळेत, पैसा आहे, पैसा भरायला. त्याला मग ह्या लेकराची काळजीच नाही आहे, कारण आपले लेकरं होईल म्हणते दुसऱ्याचे होय. म्हणजे आपुलकी कमी होऊन जाते. काय होते, आपुलकी कमी होऊन जाते. शिकोशीन तर शिको, नाही तर नको शिकू, माया कोणते लेकरं होय ते. अशी व्यवस्था सुरू झालेली आहे. आणि म्हणून का नाही, जोपर्यंत याचे लेकरं तिथे शिकत नाही अशी मागणी आमदार खासदाराला म्हटलं पाहिजे लोकांनी, का तुला बा मध्ये तुझे लेकरू सरकारी शाळेत शिकते काय. मग कोणतंही इलेक्शन असू द्या, नगरसेवकाचं असो, जिल्हा परिषदचं असो, आमदार खासदाराचं असो, यायचे लेकरं जोपर्यंत सरकारी शाळेत शिकत नाही याला मतदानही करू नका. बरोबर आहे. अरे तुम्ही आमच्याकडून मतदान घेता, आमच्या सुखसुखीसाठी. आमचे लेकरं शिकून सरून ढप्पू बनून राहिले आणि तुमचे लेकरं शिकून चांगले बनून राहिले. तुम्ही अशी व्यवस्था तयार केली का त्या सरकारी शाळेला बंद पाडायची व्यवस्था तयार केली, म्हणजे उद्या चालून नोकऱ्या लागणार नाही, प्रायव्हेटमध्ये मास्तर बनतील, 10-15 हजार पगार राहील. चटणी भाकर काय सुखाशीर आहे, जास्त प्रगती करू नको. म्हणजे तुम्ही वर्णवादी व्यवस्थेनुसार या देशामध्ये यंत्रणा तयार करून राहिली. म्हणजे ब्राह्मणांना कुठं राहावं, क्षत्रियांनी कुठं राहायला पाहिजे, वैश्यांनी कुठं राहिले पाहिजे आणि शूद्रांनी कुठं राहिले पाहिजे, अशी व्यवस्था जर तुम्ही तयार करत असाल तर हे षड्यंत्र आम्ही ओळखलेलं आहे. आणि म्हणून मी असे शब्द वापरले. आता यांचे मोठ्या मोठ्या पदावर बसलेले अधिकाऱ्यांचे, मोठ्या मोठ्या पदावर बसलेले आमदार खासदारांचे लेकरं नातू सरकारी शाळेत शिकत नाही, तोपर्यंत यांना काही प्रश्न करत राहा. यासाठी काही आता संविधानिक मार्गानं, भारताच्या संविधानाच्या मार्गानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मार्गानं काही आंदोलन झालं पाहिजे, जन आंदोलन झालं पाहिजे. आणि तेव्हा कुठं काही सुधारणा होण्याची शक्यता आहे. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. सगळ्याला काही समान शिक्षण भेटलं पाहिजे. इथं शिक्षणामध्ये काय उरायला भेदभाव. ते मास्तर लेखाच्या त्याच्या मागे दुसरेच कामं लावून देतात, ते काही शिकवत नाही. बऱ्याच ठिकाणी असंच आहे, त्याच्या मागं वेगळेच कामं. विद्यार्थी मस्त खेळत राहतात आणि अभ्यास काही होत नाही. शिक्षणामध्ये काही कमतरता, दुरुपयोग. आणि म्हणून काही भारतामध्ये बऱ्याच ठिकाणच्या आणि सरकारी शाळा बंद पडलेल्या आहेत. माणसं तिथंही आहे शिकवणारे, माणसं इथंही आहे. मग सरकारी शाळेमध्ये कमकुवत का झालं बा, आणि प्रायव्हेट शाळा चांगल्या का झाल्या, याच्यावर विचार झाला पाहिजे. तुम्ही आमच्यापासून मतदान घेता, मतं मागता, तुम्हाला आम्ही सरकारी सगळे यंत्रणा चांगल्या बनल्या पाहिजे यासाठी तुम्हाला आम्ही मतदान करतो. आणि अशी व्यवस्था, हे प्रश्न करा कुठल्याही स्तराला असू द्या, तुमचे लेकरं सरकारी शाळेत का शिकत नाही असा प्रश्न आपण त्यांना केला पाहिजे. तुमचे लेकरं सरकारी दवाखान्यामध्ये इलाज का करत नाही, जेव्हा यांचे लेकरं सरकारी दवाखान्यात इलाज करतील तेव्हा काही दवाखाने अधिक चांगले बनतील. मग ते आमदार खासदारचे लेकरं असू द्या, तहसीलदाराचे, कलेक्टरचे, मोठ्या मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांचे लेकरं असू द्या, सगळ्यांच्या लेकराचा इलाज सरकारी शाळेत सरकारी दवाखान्यात झाला पाहिजे. जेव्हा याचा तिथं इलाज होईल ना
तेव्हा इथं एखाद्या कलेक्टरचं लेकरू बिमार, इथं गरिबाचं लेकरू असेल ना, इथं ये नाही पा समान पाहिजे म्हणते. आता होऊन कसं राहिलं, सरकारी दवाखान्यात गेलो आपण, काही सुविधाच नाही, घाणच घाण, वास राहते का सुटलेला, साफसफाई नाही, यांच्याशी पैसा, हे प्रायव्हेट दवाखान्यात, इकडं सरकारी याच्यावर लक्षच नाही, भ्रष्टाचार. आणि ह्या सगळ्या जर सुधारणा करायची असेल तर हे जे श्रीमंत लोक आहे यांचीसुद्धा लेकरं त्या दवाखान्यामध्ये इलाज केला पाहिजे आणि शिकलेसुद्धा सरकारीमध्ये पाहिजे. तेव्हा कुठं काहीतरी बदल होऊ शकण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे आपण विचार विनिमय करून प्रश्न केले पाहिजे आणि यावर काही कायदेशीर मार्गानं जन आंदोलन केलं पाहिजे. यानंतर ह्याशिवाय त्यांच्यामध्ये लक्षात घेण्याजोगे 2 फरक आहेत. भिक्खूला खाजगी मालमत्ता ठेवता येत नाही, उपासकाला खाजगी मालमत्ता धारण करता येते. जे पंचशिलाबद्दल म्हटलेलं आहे, भिक्खूंसाठी व्रतासारखं आहे आणि उपासकांसाठी स्वेच्छेने स्वतःच्या इच्छेने करावयाचे पालन आहे. याशिवाय त्यांच्यामध्ये लक्षात घेण्याजोगे 2 फरक आहेत. भिक्खूला खाजगी मालमत्ता ठेवता येत नाही, उपासकाला खाजगी मालमत्ता धारण करता येते. का म्हटलं असं भगवंतांनी? असं पहा, लय मोठा फरक आहे बघ. काहून म्हटलं असं? इथंच तर भांडणं लागते. खास जेव्हा मालमत्ता तयार होते ना, तिथं भांडणं लागतात, पैशासाठी भांडणं लागते. इथं पैसेच नाही, भांडणंच नाही, इथं लोभच नाही, भांडणंच नाही. आणि म्हणून काही भगवंतांनी ही अवस्था तयार केली आहे, जगातली सगळ्यात ताकदवर ही अवस्था. काहून म्हटलं गेलं असं? भिक्खूला खाजगी मालमत्ता ठेवता येत नाही. मालमत्ता असली भांडणंच भांडणं. इथं हे ठेवलं होतं ना, कुठं गेलं? तिथं ते होतं ना, कुठं गेलं? आपतच आपत आहे का नाही? इथं पैसे होते ना, कुठं गेले? आपतच आपत आहे. आणि म्हणून भगवंतांनी काही त्याला काही तिथून मुक्त केलेलं आहे, लोभापासून. हीच तर खास बाब आहे. जगातला सगळ्यात ताकदवर काही संघ जर कोणाचा असेल तर भगवान बुद्धाचा संघ आहे. पण त्याचं परिपूर्ण पालन झालं तर. त्यामध्ये आहेत परिपूर्ण पालन करणारे असंख्य आहेत आणि ते सगळ्यात ताकदवर आहेत. ते कोणाला घाबरत नाही, इन्कम टॅक्स पडायची भीती नाही, चोरीची भीती नाही, कोणीतरी लुबाडण्याची भीती नाही, कायचीच भीती नाही. लुबाडल्या कोण जाते? ज्यावेळी काहीतरी आहे 2 पैसे, तो लुबाडला जाते. तर म्हणून काही ह्या बाबीपासून भगवंतांनी काय केलं? त्यांना मुक्त केलेलं आहे. रागापासून मुक्त, द्वेषापासून मुक्त, लोभापासून मुक्त आणि मोहापासून मुक्त. सर्वात जास्त राग आणि द्वेष, मोह जर उत्पन्न होत असेल तर लोभामुळे काही हे सगळे उत्पन्न होतात. लोभ, पैसा. पहा तुम्ही, काही श्रीमंतकांनी भल्ली इच्छा काय लेखायची, रागही आहे भयंकर प्रमाणात, द्वेषही आहे, लोभही आहे. आता बघा, काही झाले का 1 रुपयात जमीन भेटू राहिली, 1 रुपयात जमीन. पहा, आणि गरिबाला जमीन नाही. अशी मागणी करा कायदेशीर मार्गानं प्रत्येक गरिबापाशी, ओबीसी असो, SC असो, ST असो का इतर असो, यांचा सर्वे करू. आता हे जनगणना होणार आहे, सर्वे करा म्हणा. जे गरीब आहे, ज्यांच्यामध्ये काही शेती नाही, अशा गरीबायले 2-2 ते 5-5 एकर शेती द्या. ह्या धन्ना सेटले वाटल्यापेक्षा गरीबाले वाटा. याच्यासाठी आंदोलन झालं पाहिजे, तरच मतदान करायचं, नाही तर करायचंच नाही. मग 2 एकर वावर तरी भेटेल कमीत कमी, आणि भेटलं पाहिजे प्रत्येकाला वावर. कारण हे झालं सगळ्या कंपन्यांमध्ये, प्रायव्हेट लोकांच्या घशात, धन्नासाठी लोकांच्या घशामध्ये चाललं 1 रुपयानं. आणि म्हणून का नाही गरीबाले 2-2, 5-5 एकर जमीन भेटली पाहिजे, यासाठी आपण मागणी केली पाहिजे. म्हणून उपासकाला खाजगी मालमत्ता धारण करता येते आपल्याला, म्हणून 2 एकर 5 एकर जमीन आवश्यक आहे. भिक्खूला परिनिब्बाणामध्ये प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे. भिक्खूला परिनिब्बाणामध्ये प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे. उलट पक्षी उपासकाला निब्बाण हे पुरेसे
मानले जाते. काय म्हटलं गेलं इथं? भिक्खूला परिनिब्बाणामध्ये प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे, कारण तो परिनिब्बाण करण्याचे स्वातंत्र्य आहे त्याला, म्हणजे तो लवकर धारण करू शकते अवस्था लवकर. पण उलट पक्षी उपासकाला निब्बाण हे पुरेसे मानले जाते. पुरेसे भेटलं तर भेटलं, कारण कशामध्ये आहे उपासक? जमीन आहे, धनसंपत्ती आहे का नाही? धनसंपत्ती आहे म्हणजे काय आहे? राग आहे, द्वेष आहे, लोभही आहे आणि मोही आहे. आणि म्हणून काही निब्बाण त्याला हे सगळं त्यागून जीवनाच्या शेवटच्या क्षणावर म्हातारपणामध्ये जर त्यानं त्यागलं, राग त्यागला, द्वेष त्यागला, लोभ त्यागला, मोह त्यागला, तर निब्बाण त्याला पुरेसा मानला जाते, म्हणजे तो ते मिळवू शकते. म्हणून म्हटलं गेलेलं आहे उलट पक्षी उपासकाला निब्बाण हे पुरेसे मानले जाते. त्याला भेटलं तर भेटलं हे फार उत्तम मंगल आहे, म्हणून हा प्रयत्न आपण केला पाहिजे. भिक्खू आणि उपासकांमधील भेद आणि साम्य असे आहे. तथापि धम्म हा दोघांनाही समान आहे. काय म्हटलं भगवंतांनी? धम्म हा दोघांनाही काय समान आहे, फक्त फरक तेवढाच आहे, एवढाच फरक आहे. पण धम्म हा दोघांनाही काय आहे? समान आहे. पण दुःखातून मुक्त होण्याचा सगळ्यात ताकदवर मार्ग कोणता आहे? संघाचा मार्ग आहे. दुःखातून मुक्त होण्याचा सगळ्यात ताकदवर आणि सर्वात चांगला मार्ग म्हणजे भगवंताचा संघाचा मार्ग. म्हणून काषाय वस्त्र हे धारण केल्यानंतर राग, द्वेष, लोभ, मोह इथून दूर जाण्यासाठी काही सोपं जाते. आणि म्हणून काही उपासकांना सुद्धा काही सोपं आहे, पण परिश्रमाचंही आहे. त्यांनी त्याच्यावर जर काम केलं तर त्यांना सुद्धा ते मार्ग गाठता येतात. आणि म्हणून म्हटलं गेलेलं आहे तथापि धम्म हा दोघांनाही समान आहे. इथेच थांबतो. साधू साधू साधू.